नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेवर डबल स्ट्राईक करत ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावलाय। ठाकरेंच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय। सुधाकर बडगुजर यांच्यासोबत जवळपास 15 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये तर ठाकरेंच्या 4 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। बघूया। नाशिकमध्ये ठाकरेंवर डबल स्ट्राईक। भाजप पाठोपाठ शिवसेनेकडूनही ठाकरेंना धक्का। पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या पक्षाला गळती। विधानसभा निवडणुकीपासून ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत। त्यातच नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेवर डबल स्ट्राईक केलाय। नाशिकातील ठाकरेंच्या अनेक शिलेदारांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे। ठाकरेंच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचा रखडलेला भाजप प्रवेश अखेर पार पडलाय। सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांच्यासोबत नाशिकमधील ठाकरेंच्या जवळपास 15 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर भाजप पाठोपाठ शिवसेनेनंही ठाकरेंच्या सेनेला नाशिकात धक्का दिला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या 4 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला। किरण दराडे, सीमा निगर, पुंडलिक अरिंगळे, पूजाराम कामने या माजी नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेच्या विकासाच्या मुद्द्याला राज्यातून पाठिंबा मिळत असल्याची भावना यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे। शिवसेना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने जाते पुढे। आपल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे, आनंदीगे साहेबांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच आपण एका विश्वासाने आज प्रवेश केलेला। मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि विकासासाठी कुठेही काही कमी पडणार नाही हा शब्द देखील मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत। तुम्ही नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये। रोज कोणीतरी पदाधिकारी, माजी नगरसेवक ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना दिसतोय। त्यामुळे नाशिकातली ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाली आहे। याचा आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला मोठा फटका बसणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।